झाला तसा. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना, जन शिक्षण संस्था आणि प्राईड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी इको फ्रेंडली इमारतीमधील वर्मी कंपोस्टिंग हा प्रकल्प या ठिकाणी बघत आहोत. तर स्वच्छता अभियानामधील हा एक खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या परिसरातील किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती पालापाचोळा आपण पडत असतो. त्याचबरोबर आपल्या किचन मध्ये मोठ्या प्रमाणावरती कचरा निघत असतो. म्हणजे याची भाजीची देठं असतील किंवा अंड्याच्या साली असतील किंवा अनेक साली कचरा आपण हे करत असतो. तर आपल्या घराच्या शेजारी एक छोटासा खड्डा, आता हा मोठा आहे पण आपण एक छोटासा खड्डा खणू शकतो. त्या खड्ड्यामध्ये तळाला थोडीशी माती आपल्याला टाकायची आहे आणि त्या मातीवरती फक्त आपण जो काही कचरा आपल्या घरातून निघतो तो आपल्या रोजच्या रोज तिथे टाकायचा आणि आठवड्याच्या आठवड्यात थोडंसं आपल्याला पाणी मारायचं. त्याचबरोबर त्याचा कुजण्याचा स्पीड जर आपल्याला वाढवायचा असेल तर तुम्ही सगळे उसाचा रस पिता ना, तर जे काही चिपाट असतं तुम्ही 5-10 रुपये दिलं तर तो भरपूर देईल. ते जर तुम्ही तिथे टाकलं तर स्पीड तुमचा 3 पटीने वाढेल आणि तुम्हाला आता लक्षात येईल की जो काही कचरा तुमचा आहे तो आठवड्याच्या आठवड्याला कुजतो आणि दर 6 महिन्याला सुंदर खत ज्याची किंमत 20 रुपये किलो असते. तर आपल्याकडे दर 6 महिन्याला 1000 किलो खत तयार होतं. किती? म्हणजे आजूबाजूचा पाला पाचोळा जे काही झाडतो आपण तेच फक्त तिथे टाकायचं नेऊन आणि आठवड्याच्या आठवड्याला पाणी 1000 किलो गुणिले 20 रुपये म्हणजे ऑलमोस्ट 2 लाखाचं खत आपण 6 महिन्यात तयार करू शकतो. म्हणजे आपलाच कचरा आणि आपल्या घराची स्वच्छता, आपल्या परिसराची स्वच्छता आणि स्वच्छतेतून काय तयार होत आहे? खत तयार होतं. आणि हे खत कुठे वापरायचं? आपण छोटी छोटी मोठी मोठी जी काही झाडं लावतो याच झाडांना आपण सगळं खत टाकायचं. म्हणजे झाडांचा स्पीड पण दुपटीने वाढतो. या ठिकाणी 50 ते 100 फळांची फुलांची झाडं आपण 2 वर्षापूर्वी लावली. ऑलमोस्ट ती झाडं मोठी झालेली आहे, तुम्ही बघताय चारी बाजूनी. तर अशा पद्धतीने कंपोस्टिंगचा प्रकल्प आपण राबवू शकतो. कंपोस्टिंगच्या प्रकल्पामध्ये खास करून गांडूळ सोडणं हा खूप महत्वाचा भाग असतो. पण गांडूळ आपल्याला एक 10 रुपये 20 रुपये 30 रुपये असं काही किमतीने आपल्याला ती मार्केटला मिळतात. पण ती जरी आपल्याला जर उपलब्ध झाली नाही तर ते उसाचं जे काही तुम्हाला चिपाट मिळेल तेच काम करतं आणि मोठ्या प्रमाणावरती खत निर्मितीचं तुम्ही करू शकता. आणि गांडूळ सोडली तर तुम्ही अजूनच चांगल्या पद्धतीने अजून सकस खत तुम्हाला मिळायला मदत होईल. कन्सेप्ट लक्षात आली? किती लोकांची शेती आहे? सगळ्यांची. घराजवळ शेतामध्ये जर तुम्ही असा खड्डा केलात आणि तुम्ही रोजच्या रोज त्याच्यामध्ये टाकला, अगदी गाईचं शेण जे काही तुम्हाला मिळते तुम्ही त्याच्यात टाकत गेलात. फक्त साधारण हा आठवड्याच्या आठवड्याला ही मुलगी तुम्हाला हलवून दाखवत होती त्या पद्धतीने ते आपल्याला हलवायचंय. तर चांगलं खत आणि पॅकिंग करून तुम्ही शहरी भागांमध्ये 10 रुपये 20 रुपये किलोनी सुद्धा विकू शकता. कारण जे लोक बिल्डिंग मध्ये राहतात त्यांना खत हवं असतं आणि ते खिडक्यांमध्ये फुलांची झाडं लावतात. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही 10 रुपये किलोनी विकलं तरी खूप चांगले पैसे तुम्हाला मिळू शकतील. पैसे कसले मिळणार आहेत? कचऱ्याचेच पैसे तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आता इथून आपण वर जाऊया, या बाजूने जाऊया.